नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. विक्रमगडमधील शेतकरी कुटुंबातील भावा बहिणीची जागतिक भरारी. उद्योजक सौ सोनाली पाटील, माळी व अक्षय पाटील यांचा भारतीय शिष्टमंडळात समावेश. भारत व स्वीडन या दोन देशांमधील द्विपक्षीय आर्थिक संबंध आणि नाविन्यपूर्ण भागीदारी मजबूत करण्याच्या उद्देशाने दोन्ही सरकारांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीसाठी भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री माननीय पीयूषजी गोयल यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ स्वीडनला रवाना झाले होते. यावेळी गेलेल्या भारतीय शिष्टमंडळात विक्रमगड येथील मूळ रहिवासी असलेल्या व सध्या मुंबईत स्थित असलेल्या पोषण लाईफ सायन्सेस या कंपनीच्या मुख्य प्रवर्तक सौ सोनाली पाटील, माळी व त्यांचे भाऊ श्री अक्षय पाटील यांचा समावेश होता. विक्रमगडसारख्या ग्रामीण भागातील शेतकरी घराण्यातील एका तरुणीने भावाच्या साथीने मुंबईमध्ये स्वतःची कंपनी उभी करणे आणि जागतिक स्तरावर तिचा नावलौकिक मिळविणे हे अभिमानास्पद आहे. भाऊ बहीण दोघेही विश्वनाथ पाटील कुणबी सेना प्रमुख यांचे लहान बंधू शशिकांत पाटील यांचे यशस्वी कन्या व सुपुत्र आहेत. या कामगिरीमुळे विक्रमगड व तालुक्याचे तसेच पालघर जिल्ह्याचे नाव विदेशामध्ये फडकवल्यामुळे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्वीडन येथे गेलेल्या शिष्टमंडळात भारतातील नवोपक्रम, उद्योजकता आणि स्टार्टअप क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या 60 स्टार्टअपचा समावेश असून स्वीडन सरकार तसेच भारत व युरोप यांच्यामधील व्यापार संबंध वृद्धिंगत करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली. तसेच या चर्चेदरम्यान माननीय पीयूषजी गोयल यांनी युरोपीय उद्योजकांसमोर महत्त्वाच्या गुंतवणुकीच्या संधींवर प्रकाश टाकला. विशेषतः देशातील उद्योजकता प्रभावी व शाश्वत वाढीचा मार्ग आणि झिरो इफेक्टचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य लक्षात घेता भारतातील कुशल आणि प्रतिभावान कर्मचाऱ्यांच्या बळावर भारताने तंत्रज्ञान, नवकल्पना आणि R&D मध्ये केलेल्या उल्लेखनीय प्रगतीवर भर दिला व स्वीडिश व्यवसायांना भारतातील संधी शोधण्यासाठी प्रोत्साहित केले. भारतीय शिष्टमंडळाने स्वीडनमधील विविध उद्योगांना भेटी देऊन येथील कामकाज समजून घेतले. सदर दौरा यशस्वी करण्यासाठी वाणिज्य मंत्रालय, भारत सरकार, भारतीय दूतावास, स्वीडन सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर इनोव्हेशन, एंटरप्रेन्योरशिप आणि स्टार्टअप्स CIIS यांनी सहकार्य केले. वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्टर.